ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगी माहिती मिळते। एकाच दिवसात तयार होणाऱ्या बांबूंच्या पॉलीहाऊस शेतकऱ्यांचं आकर्षण ठरलंय। माफक दरात तयार होणारं बांबूंचं पॉलीहाऊस वर्षानुवर्ष टिकतं, तसंच त्याचं उत्पादन खर्चही कमी आहे। बांबूचं पॉलीहाऊस कसं तयार करावं याविषयी प्रशिक्षणही देण्यात येतं। राजेश एडके यांच्याशी आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी साधलेला संवाद पाहूयात। सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या सकाळी ॲग्रोवन ह्या पिंपरी चिंचवडमधील हिंदुस्तान अँटिबायोटिक कंपनीच्या या ग्राउंडवर उभारण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण आज बघताय एक नवीन हे बांबू हाऊस बनवलेलं आहे, बांबूचं पॉली हाऊस बनवलेलं आहे। आपल्यासोबत आहे याचे संचालक, काय सांगत। हे पॉली हाऊस करण्यामागची संकल्पना अशी आहे की शेतकऱ्यांनी स्वतः मदत करून स्वतःचा जो प्रगतीचा मार्ग आहे तो स्वतः आखायचा। आता याच्यामध्ये कल्पना अशी आहे की आता हे जे पॉली हाऊस आहे हे आमच्या एका कामगारांनी एका दिवसात उभं केलं आहे। म्हणजे आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा शेतमजूर मिळणं किंवा कामगार मिळणं हे खूप अवघड झालेलं आहे। याच्यामध्ये नवरा बायको किंवा कुटुंबातले व्यक्ती मिळून हे पॉली हाऊस स्वतः तयार करू शकतात। याच्यामध्ये जो बांबू आहे हा स्वतःच्या परसातला असेल किंवा तुम्ही कुठनंही आणला किंवा कोणत्याही प्रकारचा बांबू वापरता येतो। त्याला नवीन बांबू पाहिजे, जुना पाहिजे किंवा त्याला एका विशिष्ट व्यासाचा पाहिजे असं काही नाही। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही करतो ती म्हणजे बांबू हा जमिनीला टेकला की जमिनीतली वाळवी आणि जमिनीतली ओल याच्यामुळे तो इधर कुचतो तरी किंवा कीड लागून तो संपून जातो। यामध्ये आम्ही लोखंडी पाईप हा खालनं लावल्यामुळे जमिनीशी बांबूचा संपर्क होत नाही आणि त्याच्यामुळे हा बांबू किंवा त्याची जी स्ट्रक्चर आहे ही वर्षानुवर्षे टिकते। म्हणजे आतमध्ये आम्ही पॉली हाऊसमध्ये जे फोटो लावलेत ही आमची पॉली हाऊसेस गेली 11 वर्ष उभी आहेत। आजही लोकांना पाहण्यासाठी आहेत, त्या तिथे शेतकऱ्याशी जाऊन बोलू शकतात। याच्यातनं जे दोन गोष्टी आहेत बांबूच्या बाबतीत ज्या माहिती असतात त्या अशा की बांबू हा टिकत नाही, तर याच्यामध्ये आम्ही बांबूवरती प्रक्रिया करतो आतनं आणि बाहेरनं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जी करण्याची पद्धत आहे ही खूप काहीतरी अवघड असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला करता येणार नाही। या दोन्ही गोष्टी आम्ही दूर करू इच्छितो। याची किंमत जी आहे ती प्रचलित पद्धतीनुसार म्हणजे स्टीलची पॉली हाऊस किंवा मेटलची ट्युब्युलर पॉली हाऊसपेक्षा निम्मी किंवा निम्म्याहीपेक्षा कमी होते। आणि शेतकरी या स्वतः केल्यामुळे त्याला एक आश्वासकरित्या म्हणजे जे आपण म्हणतो की शेती ही बेभरवशाची, ह्याच्यापासून पॉली हाऊसमध्ये भरवशाची शेती तो करू शकतो। आणि हा आमचा ह्याच्यामध्ये एक प्रयत्न आहे की ज्याच्यामध्ये स्वतःच्या जमिनीवर स्वतःच्या हाताने तुम्ही स्वतःचा मार्ग करा आणि त्याच्यासाठी लागणारी जी मदत आहे म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना याच्या संदर्भात प्रशिक्षण देतो। हे प्रशिक्षण घेऊन शेतकरी स्वतः पॉली हाऊस बनवू शकतो आणि जेणेकरून त्याच्या आर्थिक कुवतीनुसार की त्याला आज 1 गुंठ्याचं करायचं आहे, त्याच्यातला फायदा घेऊन उद्या अजून 5 गुंठे करायचं आहे, हा मार्ग आम्ही त्याला उपलब्ध करून देतो की जेणेकरून मेंटेनन्स असू दे, वादळ वाऱ्याने होणारं नुकसान असू दे, याच्यामध्ये तो स्वतः मदत करून हे पूर्ण करू शकतो। कमी किमतीमध्ये कसं काय शेतकऱ्यांनी आपली प्रगती करावी हेच यामधून दिसतंय। कॅमेरामॅन पर्सन नितीन काळजेसह दिलीप कांबळे, साम मराठी, पिंपरी चिंचवड। नागपूर इथं नुकतीच झिरो बजेट नैसर्गिक शेतीची शिवार फेरी संपन्न झाली। यावेळी महाराष्ट्रासह तेलंगण, ओरिसा तसंच उत्तर भारतातून अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती। या परराज्यातल्या शेतकऱ्यांचे पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्राबाबतचे काय अनुभव आहेत ते जाणून घेऊयात। लोग उड़ीसा से आए हैं, उड़ीसा के सुंदरगढ़ जिला से। हम 1000 किसानों के साथ काम करते हैं, किसानों के संगठन हैं और हम ऋषि प्रतिम सुभाष पालेकर जी जो जीरो बजट आध्यात्मिक कृषि के प्रवर्तक हैं, उनसे 4 साल से हम उनके पद्धति से हम प्रयोग कर रहे हैं 1000 किसानों के साथ, जिसमें 700 महिला किसान हैं और ये सब आदिवासी किसान हैं। और ये धान तो लेते हैं, वर्षाधारित जो कृषि है, खेती है, उसी के ऊपर धान लेते हैं। ये सुभाष पालेकर जी के जो जीरो बजट पद्धति से ये जीवामृत का छिड़काव करके जब मंडुआ करते हैं तो पहले के ज़माने से भी 5 गुना अधिक उपज इनको होता है। कैसे 5 गुना? पहले एक बीज से एक पौधा निकलता है तो एक पौधे से 3-4 बालियाँ निकलती हैं जो पानी के लिए। मगर इस पद्धति से करने से बार बार जीवामृत देना, बार बार उसके साथ मल्चिंग करना और बार बार उसके ऊपर पट्टा लगाना, इस वजह से बार बार उस पौधे का जड़ टूटता है और जितने बार वो प्लेन चलाते हैं उतने बार उसके गांठें फटती हैं, उतना अधिक बालियाँ निकलते हैं। मतलब अभी कितना बालियाँ निकली हैं? तो 25
तो 5 के जगह 25 बालियाँ अगर निकली हैं, इसका मतलब 5 गुना हुआ ना, तो 5 गुना अभी इनका मंडुआ उत्पादन हो रहा है। और इनके मंडुआ का खीर होता है, मंडुआ का उत्तपम भी होता है, मंडुआ का इडली भी हो सकता है और होता है, और मंडुआ का बहुत सारे खीर, उत्तपम, केक्स, हम तो ये अगर ज़्यादा होगा तो मंडुआ का बिस्किट भी बना करके इसका मार्केटिंग के बारे में सोच रहे हैं। पिछले साल हम करीमनगर में तेलंगाना में सर जी का ट्रेनिंग क्लासेस अरेंज किए थे। वो क्लासेस से इंस्पायर होकर शुरुआत कर दिया। 4 साल से हमको गुरुजी पता है, मगर ट्रेनिंग जो है अभी अभी शुरू हो गया। हम पहले जरबरा है ग्रीन हाउस में, वो कल्टीवेट करते, तो करते करते 1 साल हो रहे। 1 साल के बाद हमको ऐसी मसला आया है कि पूरे धरती स्टोन जैसा, पत्थर जैसा बन गए थे, और उसके बाद में उसको चढ़ाने के लिए फॉस्फोरिक एसिड, नाइट्रिक एसिड का दवाई लगाना था। वो लगाते फिर 6 महीने के बाद और दूसरा मसला आया। उसके बाद फिर पूरे होल्स बनाना पड़ा था, और उसके बाद तीसरा मसला आया था, और 14 मसला है। इसके अलावा अल्ट्रेटिया बोल के एक मसला है, वो बैक्टीरियल इन्फेक्शन है। वो ऐसी मसला है कि वो स्थिति को जैसा बड़े बड़े कंपनी लोग जो सप्लाई करते हैं वो लोग भी छोड़ दिए कि ये इसको कंट्रोल नहीं हो सकता, अपन जस्ट मेंटेन कर सकते हैं मगर पूरा निवारण जो है नहीं है, तो नहीं कर सकते बोल के बोल दिए। तो वैसा मैंने एक डिसीज़ के लिए 1,75,000 खर्चा किया हो। तो उसके बाद में मैंने ये शुरुआत कर दिया। अच्छा देखेंगे, बायो फर्टिलाइजर्स में आए थे, तो बायो फर्टिलाइजर से बेहतर है अपने बायो ऑर्गेनिज्म, जैसा गौमूत्र में गौ आधारित इसमें है, तो जीवामृत बना के देखेंगे बोल के शुरुआत कर दिए। तो करते करते ऐसा हो गया कि कल ही 15 दिन में मेरा जो टाइट बेड था वो 15 दिन में बिल्कुल सॉफ्ट हो गया, लूज़ हो गए। और जो मैंने आधा घंटे ड्रिप चलाता था, यानी 6,000 से 8,000 पानी देते थे, लीटर पानी देते थे, अभी जो है 2,000 से कम ही पानी से चलता है। और 2 दिन ना देता हूँ तो फिर भी चलता है, तो उतना साफ़ है। पानी ऊपर छोड़ देता हूँ तो नीचे तक बिल्कुल 10 मिनट में जितना पूरा एरिया मॉइस्चर मेंटेन हो रहा है। तो वैसा एग्जैक्टली मैंने रिज़ल्ट बता सकता हूँ। और उसके अलावे कई तरह का फ्लावर्स मेंटेन करता हूँ मैंने, जैसा झंडू है और लिली है और ग्लैडियोलस, एस्परागस ग्रास, ये सब मिश्रण पद्धति मल्टी क्रॉपिंग मेथड में करता हूँ, जैसा गुरुजी बताते। और उसमें ऐसा सिचुएशन आ गया कि अभी मैंने 1 हफ्ता भी पानी नहीं देता हूँ तो फिर भी चलता है। वैसा तो पाणी का कमी आहे की तेलंगणा लोक हम तो वहाँ पे पाणी का बहुत कम रहता। वर्ध्याला शेती आहे, गेल्या 2 वर्षापासून मी शेती करते, पण पारंपरिक पद्धतीने रासायनिक खतं वापरूनच आमच्याकडे शेती केल्या जात होती। पण त्यामध्ये व्हायचं असं की रासायनिक खतामध्ये आणि याच्यामध्ये खर्च खूप व्हायचा आणि उत्पादन त्या मानानं कमी मिळायचं। आणि येणारं उत्पादन, जसं भाजीपाला हे आमचं मुख्य पीक होतं, ती भाजी लवकर सडते, बाजारात जायच्या आधी पण पालक खराब होऊन जायचा। अशा याच्यामुळे त्याच्यातला काहीतरी मार्ग निघतो का म्हणून मी बघत असताना संजय पाळेकर सरांशी संपर्क आला आणि त्यांनी जी 0 बजेट नैसर्गिक शेती सांगितली, यामध्ये 0 खर्चामध्ये आपण कशा प्रकारे टिकणारा आणि चांगल्या प्रतीचा भाजीपाला तोही विषमुक्त घेऊ शकतो, ही कल्पना आधी खूप आवडली। आणि गेल्या 4 दिवसापासून आम्ही त्याचे प्रात्यक्षिक बघतोय की कशा प्रकारे शेतकरी करतायत। आणि खरंच 25% त्यांनी सांगितल्याप्रमाणे जरी केलं तरीही शेती फायद्यात आहे। जर 100% त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर शेती केली तर नक्कीच ते विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असं मला वाटतं।